तर आमदार बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांवरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद विधानसभेमध्ये उमटले। पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आमदार बबन लोणीकरांनी माफी मागावी यासाठी विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते। या मुद्द्यावरून नेमकं काय घडलं, त्यावर लोणीकरांनी काय प्रतिक्रिया दिली, सविस्तर जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो। काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार बबनराव लोणीकरांनी केलेलं हे वादग्रस्त वक्तव्य पावसाळी अधिवेशनात गदारोळाचं कारण ठरलंय। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस सदस्य नाना पटोलेंचं एका दिवसासाठी निलंबन झालं होतं। त्यावेळी पटोले लोणीकरांच्या विधानावरूनच आक्रमक होते। अखेर याच सगळ्या पार्श्वभूमीवर लोणीकरांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिलंय। 13 कोटी जनतेचं हे सभागृह आहे। बोला, या उच्च सभागृहामध्ये मी जे बोललोच नाही, मी शेतकरी विरोधी बोललो अशा प्रकारचं जे वक्तव्य काही सदस्यांनी केलेलं आहे, याच्यामध्ये राजकारण आहे अध्यक्ष महोदय। लोणीकर बोलत होते आणि मागून विरोधकांच्या माफी मागा अशा घोषणाही सुरू होत्या। या घोषणा ऐकून लोणीकरही मग आक्रमक झाले। मी गेली 40 वर्ष राजकारणात आहे आणि शेतकऱ्यांचे 25-25 हजार लोकांचे मोर्चे काढले, आंदोलनं केली। 100 वर्ष, पुढची 100 वर्ष माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे। मी शेतकऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही। काही लोक राजकारण करतायत अध्यक्ष महोदय। मला या सभागृहाला सांगायचं, 13 कोटी जनतेला सांगायचंय, माझ्या मृत्यूनंतर माझे हाड सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे। रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे। मी असं बोललेलो नाही। पण त्यानंतर सभागृहातून बाहेर येताच विजय वडेट्टीवार मात्र पुन्हा एकदा लोणीकरांनी एकूणच सत्ताधाऱ्यांवर कडाडले। हे खुलासा करताना सांगतात, मी असं बोललोच नाही। हे माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं। माझ्या हाडात शेतकरी आहे, माझ्या रक्तात शेतकरी आहे, माझ्या मांसात शेतकरी आहे। अरे तुझ्या मांसात आहे की हाडात आहे की रक्तात आहे, पण तो बोलून मोकळा झालाय। तर शेतकऱ्यांची माफी मागायचं सोडून ते आपला खुलासा करत होते। त्यानंतर आदित्य ठाकरेही लोणीकरांनी माफी मागावी या मागणीवर ठाम राहिले। आमची मागणी स्पष्ट होती की तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागा, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची माफी मागा। ते काही मागायला तयार नाहीत। आणि जेव्हा आम्ही मागणी केली की शेतकऱ्यांची माफी मागावी लोणीकरजींनी, तर जणू काही संपूर्ण भाजपाची आणि एशनची गटाचंच पूर्ण भूमिका की जे लोणीकर बोलले तीच आहे, शेतकऱ्यांबद्दल तसाच विचार करतात, असंच आमच्या अंगावर आले। असो, आम्ही 8 आमदार होतो, आम्ही हाऊस बंद पाडलं, कारण आमची मागणी हीच आहे की स्पष्टीकरण नको आम्हाला। बबनराव लोणीकरजी यांनी माफी मागावी, ती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागावी, बाकी काही आम्हाला त्यांच्याकडून ऐकायचं नाहीये। आणि तर जर त्यांना सहभाग पुढे घ्यायचा असेल तर त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची माफी मागावी। त्यामुळे आता लोणीकर विरुद्ध विरोधक हा वाद अधिवेशनात असाच गाजत राहणार की माफी मागून लोणीकर या वादावर पडदा टाकणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।